उबाठा पक्षाच्या बैठकीवरून शिवसेनेनं निशाणा साधला। 2022 पूर्वी बैठका घेतल्या असत्या तर ही वेळ आली नसती। मंत्री शंभूराज देसाईंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला। कितीही बैठका घ्या, पडझड थांबणार नाही असं देसाई म्हणाले। मंत्री शंभूराज देसाईंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावलेला आहे। उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या आमदारांच्या बैठकीवर त्यांनी हा टोला लगावला। कितीही बैठका घ्या, पडझड थांबणार नाही असा दावाही शंभूराज देसाई करतायत। काल शिवसेनेच्या 20 आमदारांपैकी 19 आमदार उपस्थित होते। एक आमदार जे आहेत परभणीचे राहुल पाटील, जिल्हा बँकेची निवडणूक तिकडे आहे, त्यामुळे मुंबईत येऊ शकले नाही, आले नाही आणि त्यांनी रितसर परवानगी घेतली। बैठकीमध्ये माननीय उद्धव साहेबांनी कोणतेही भाषण किंवा मार्गदर्शन केलं नाही। आमदारांच्या भावना शांतपणे ऐकून घेतलं। काल मुख्यत्वे SIR वरती चर्चा झाली। SIR ची प्रगती कुठपर्यंत झाली या संदर्भात आदित्य ठाकरे यांनी माहिती दिली, कारण संपूर्ण कामात त्यांनी फार लक्ष घातलेलं आहे। मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेसची तुम्ही मिंदे झाला आणि पक्षाची वाट लावली। तुमच्या चिंध्या कोणी केल्या? ज्यांना तुम्ही मिंदे म्हणताय त्या शिंदे साहेबांनी तुमच्या चिंध्या केल्या ना, तुम्हाला चिंधे करून टाकलं मान्य शिंदे साहेबांनी। त्यामुळं कसं आहे, त्यांना आता उशिरा ह्या सगळ्या गोष्टीची जाणीव व्हायला लागली। उशिरा सुचलेलं शानपण जसं म्हणतो का नाही आपण, त्यातला उबाटाची अवस्था झालेली आहे। पण आता सगळी पायाखालची जमीन त्यांच्या सरकलेली आहे। सकाळी 9चा त्यांचा भोंगा जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत अशीच पडझड ही उबाटाची होत राहणार आहे। किती त्यांनी बैठका घेतल्या तरी त्या बैठकांचा शून्य परिणाम होईल।